नमस्कार मंडळी. ME म्हणजेच मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय कसा मोठा करता येईल, कसा यशस्वी करता येईल यासाठी काम करत आले आहे. कारण एखादा व्यवसाय करणं ही साधी गोष्ट नाही. व्यवसाय करत असताना त्याचं पूर्ण मार्गदर्शन असणं महत्वाचं असतं आणि ME गेल्या अनेक वर्षांपासून हेच काम करत आले आहे. आणि यावर्षी मराठा उद्योजकतेला एका मोठ्या लेवलवर पोहोचवण्यासाठी MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन करत आहे. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ई-अर्थ अकाउंट फायनान्स अँड मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे को फाउंडर माननीय श्री CA शैलेंद्र पवार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. खरं तर ई-अर्थ अकाउंट फायनान्स ही कंपनी काय आहे किंवा कसा प्रवास सुरू झाला तुमच्या या बिझनेस मध्ये? नमस्कार. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट शैलेंद्र पवार. मूळचा मी तसा सातारा इथल्या एक छोटंसं गाव आरफळ म्हणून गाव आहे, त्या गावचा आहे. शिक्षणानिमित्त मी पुण्यामध्ये आलो. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पुण्यामध्येच व्यवसाय सुरू केला. त्यानिमित्त व्यावसायिकदृष्ट्या तसा पुण्यातच सेटल झालो. साधारण 2010-11 नंतर मी आणि माझे 2 मित्र मिळून आम्ही ही अर्थ अकाउंट्स फायनान्स मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ही अकाउंटिंग आउटसोर्सिंग आणि व्हर्च्युअल CFO फंक्शन या सर्व्हिसेस देणारी कंपनी आम्ही एस्टॅब्लिश केली. मूळचं तसं आमची बॅकग्राऊंड टिपिकली आपल्या समाजातले बरेचसे लोक शेतीपूरक आणि शेतीच्या रिलेटेड व्यवसायात असतात. तसंच माझी बॅकग्राऊंड पार्टली व्यावसायिक पण आहे, पण मेजरली शेतीच्या रिलेटेड आमचे पेरेंट्स आहेत. तर त्यामुळं पुण्यात आल्यावर स्वतःची प्रॅक्टिस सुरू करताना किंवा सर्व्हिसेसचा बिझनेस सुरू करताना सुरुवातीला जे चॅलेंजेस सगळ्यांना येतात ते आम्हाला आले. पण पुण्यात नेहमीच आपण बघतो की सध्या जगाचं ओव्हरऑल तसं जग भारताकडे बघताना ग्रोथ मार्केट किंवा डायनॅमिक ग्रोथ मार्केट म्हणून भारताकडे बघितलं जातं. आणि त्यामुळं सुदैवाने आम्ही ज्या काळात व्यवसाय सुरू केला तेव्हा भारताची ग्रोथ जर्नी सुरू झाली होती. आणि त्यामुळं आम्ही पण यंग आणि धडपडणारे लोक होतो. त्यामुळं आम्ही नव्याने कामं सुरू केली आणि सुदैवाने पुण्यासारख्या सिटीमध्ये आम्ही अकोमोडेट झालो. आम्हाला चांगली कामं मिळत गेली आणि आमची त्या मानाने ग्रोथ होत गेली. जसं मी म्हणलं की भारतामध्ये ग्रोथ ओरिएंटेड मार्केट आहे. जग आपल्या देशाकडं पोटेन्शियल मार्केट तसंच सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून बघते. भारतामध्ये बरीचशी यंग पॉप्युलेशन आहे. त्यामुळं भारतामध्ये सर्व्हिस सेक्टर तसा मागच्या 20-25 वर्षात खूप चांगला डेव्हलप झाला. आणि त्यामुळं पुण्यासारख्या एज्युकेटेड किंवा वेल डेव्हलप्ड सिटीमध्ये पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, यामध्ये बऱ्यापैकी बिझनेसेस डेव्हलप झाले. इंटरनॅशनल 25 वर्षापूर्वीचा काळ असा होता की फार रेअरली कुणीतरी एक्सपोर्ट्स आणि इम्पोर्ट्स करायचे. पण मागच्या 20-25 वर्षात भारतामध्ये बऱ्यापैकी या टाईपच्या सर्व्हिसेस सुरू झाल्या आणि सुदैवाने आम्ही त्याच एरियामध्ये काम करत होतो. आमची कंपनी सुरुवात करताना अकाउंटिंग आणि टॅक्स कंप्लायन्स ह्या रिलेटेड सर्व्हिसेस देत होती. पण ते करताना आम्ही आमचं काम तेवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता आम्ही आमच्या क्लायंटचं काम करताना असा अप्रोच ठेवला की आम्ही पार्टनर इन अ फिनान्शियल ॲक्टिव्हिटी ऑफ द स्पेसिफिक क्लायंट हा अप्रोच ठेवून आम्ही केल्यामुळं आमच्या प्रत्येक क्लायंटचा व्यवसाय नीट समजून घेणे, त्याचं जसं मी म्हणलं की आपल्याकडे ग्रोथ पोटेन्शियल होतं आणि सगळेच बिझनेसेस मागच्या 15-20 वर्षात ग्रो करायला लागले. पण ग्रोथ जशी येते तशी टॅक्स कॉम्प्लेक्सिटी येते, फायनान्शियल कॉम्प्लेक्सिटी येते. आणि आमचं स्ट्रॉंग बिलीफ आहे की जर एखाद्या व्यावसायिकाचा व्यवसाय मूळचा चांगला पाहिजे, त्या माणसाला स्वतःची चिकाटी पाहिजे, एफर्ट्स घ्यायला पाहिजेत, बेसिक त्याच्या बिझनेसमध्ये काहीतरी चांगला कन्सेप्ट चांगली पाहिजे किंवा पोटेन्शियल पाहिजे आणि त्यामध्ये 100% फायनान्शियल डिसिप्लिन, फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप चांगलं असायला पाहिजे. म्हणजे फिनान्शियल हा एक एरिया प्रत्येक बिझनेसचा इनिव्हिटेबल आहे की तो चांगला असेल तरच तो बिझनेस स्केलेबल आणि ग्रोथ होते त्यात. आणि हीच बाजू आम्ही ओळखली आणि त्या एरियामध्ये आम्ही बऱ्यापैकी काम केलं. आज आमची ऑर्गनायझेशन 2010-11 सुरू झाल्यापासून आज साधारण आमची 100 लोकांची टीम आहे. आमची पुण्यामध्ये ऑफिस आहे, साताऱ्यामध्ये छोटं ऑफिस आहे आणि मुंबईमध्ये ऑफिस आहे. आमच्याकडे साधारण 10 ते 12 चार्टर्ड अकाउंटंट आहेत
आणि सेमी क्वालिफाईड लोक आणि क्वालिफाईड कंपनी सेक्रेटरी इन हाऊस आहेत. त्यामुळे प्रत्येक बिझनेसेसला अकाउंटिंग आणि कम्प्लायन्सेस हा लागतोच. सर, इतके वर्ष तुम्ही ही सर्व्हिस देत असताना आणखीन पुण्यात सुद्धा काही कन्सल्टंट कंपनी आहेत ज्या ह्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सो त्यांच्यात आणि तुमच्यात वेगळेपण काय? आपण असं काय वेगळेपण लोकांना देतो पुण्यात? आणि तसं पुणे, मुंबई किंवा सगळीकडेच आता इंटरनेट किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यामुळे रिमोटली बऱ्याच चांगल्या फर्म्स काम करतात. आमच्यासारख्या अनेक फर्म्स आहेत, त्यातले आम्ही एक आहे. पण जसं आम्ही अकाउंटिंग, कम्प्लायन्स या सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की एवढ्यापुरतं सीमित राहून चालणार नाही. जे छोटे आणि स्टार्टअप बिझनेसेस असतात त्या लोकांना फुल टाइम सीएफओ म्हणजे चीफ फायनान्शियल कंट्रोलर, जो त्या व्यवसायाचे बिझनेस रिलेटेड डिसिजन घ्यायला मॅनेजमेंटला मदत करत असतो, तो त्यांच्या फायनान्सेसवर क्लोज कंट्रोल ठेवत असतो, कम्प्लायन्स नीट होत आहे का हे बघत असतो. तर हे छोट्या फर्म्सला किंवा बिगिनिंगच्या काळात लोकांना शक्य नाही होत. इव्हन मोठ्या कंपन्यामध्ये पण हे चॅलेंजेस असतातच. तर तोच एरिया आम्ही पकडला आणि त्याच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणावर काम केलं. तर आमचं इतर सर्व्हिसेस बरोबर मेजरली आम्ही व्हर्च्युअल सीएफओ फंक्शन म्हणून जी सर्व्हिस देतो, जे आम्ही आमच्या क्लायंटचे पार्टनर इन फिनान्शियल डिसिप्लिन असाच आमचा रोल असतो, आमचा तोच अप्रोच असतो. आम्ही आमच्या प्रत्येक क्लायंटचं रिक्वायरमेंट ही बघतो आणि त्याप्रमाणे सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतो. ओके, खूप छान गोष्ट आहे. कारण जोपर्यंत आपल्याला नाही कळत की क्लायंटला काय हवंय तोपर्यंत आपण पण त्यांना ते प्रोव्हाइड नाही करू शकत. डेफिनेटली. तर ह्या पूर्ण प्रवासात एमईए सोबत तुम्ही केव्हापासून आहात आणि एमईए सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे? खरं सांगायचं तर एमईएशी 3-4 वर्षापासून माझा चांगला संबंध आहे आणि एमईएचं खरंच कौतुक आहे की एमईए तसं सेल्फ मोटिवेटेड आणि लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी, जसं तुम्ही म्हणाला की खेड्यापर्यंत पोहोचलं का, तर एमईएची बॅकग्राऊंड बघाल तर हे सगळे शेतकरी घरातनं आलेले लोक आहेत. ह्या लोकांना ह्याच अडचणी गेले कित्येक वर्ष जाणवत आहेत, पण त्याच्यावर काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करण्यासाठी हे लोक एकत्र आले आणि सेल्फ मोटिवेटेड असल्यामुळं ही एमईएची संघटनापेक्षा एक फॅमिली आणि काय म्हणतात चळवळीसारखं त्याचं रूपांतर झालंय. यामध्ये या लोकांनी एक कल्चर तयार केलंय की हा स्पेसिफिक मराठा समाज म्हणा किंवा याला मी मराठापेक्षा मराठी समाज म्हणेन, खेड्यापाड्यातला थोडंसं ज्यांच्यापर्यंत हे सगळं बिझनेस रिलेटेड ट्रेनिंग्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे एमईए करते आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि आज ज्या मोठ्या प्रमाणावर हा एक्सपो उभा राहतोय तर असं लक्षात येतं की यांचा जो हेतू होता तो पूर्णत्वाला जाताना दिसतोय आणि ह्याचं अजून मोठ्या प्रमाणात खूप छोट्या छोट्या लोकांना नक्कीच फायदा होईल असं दिसतंय. तुम्ही एक्सपोचं बोललात तर एक्सपोची अशी काय इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटते, कारण तुम्ही सुद्धा या एक्सपो मध्ये भाग घेतलाय? हा, म्हणजे एकतर पहिलं काय आहे की कुठल्याही एक्सपोचा किंवा कुठल्याही एखाद्या ऑर्गनायझेशनचा सक्सेस त्याच्यावर डिपेंड असतो जेव्हा ते लोकांचं मोटिवेशन असतं, क्लिअरिटी असते आणि ही सगळी ह्या लोकांच्यात दिसते आणि ते आपण बघू शकतो. आज एक्सपो ज्या लेवलपर्यंत ह्या लोकांनी आणलाय त्यामुळं हे ऍक्च्युली प्लॅटफॉर्म आहे. व्यावसायिक आपापले व्यवसाय करतच असतात, ते आपापल्या ठिकाणी स्ट्रगल करत असतात, मार्केटिंगसाठी धडपड करत असतात, पण हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म एका जागी तयार होतोय जिथं सगळे लोक एकमेकाला भेटणार आहेत, हजारो लाखो लोक येऊन भेटणार आहेत आणि ते एका वेळी सेल्फ मोटिवेटेड लोकांना बघणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाकडनं काही ना काही नवीन शिकायला मिळणार आहे. तर त्यानिमित्त खरंच ह्या एमईए संघटनेचं त्या लोकांचं खूप कौतुक आहे आणि अभिनंदन पण. सर, तुम्ही एमईएच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये भाग तर घेतलाच आहात, तर इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो या नावाचा जो एक्सपो आता यांनी ऑर्गनाईज केला आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खरोखर सुंदर आहे, तयारी खूप छान झालेली आहे आणि खूप छान एक्सपो होणार आहे. मी स्वतः स्टॉल बुक केला आहे, माझा स्टॉल नंबर C102 आहे. मी आणि माझी टीम 3 दिवस तिथं असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून भेटा, आवर्जून मला प्रत्येकाशी इंटरॅक्शन करण्यात मी उत्सुक आहे. आपण भेटूया. तसंच जे व्यावसायिक आहेत आणि ज्यांना वाटतंय तर त्यांनी बिना हिचक स्टॉल बुक करावा आणि या एक्सपोमध्ये पार्टिसिपेट करावं. डेफिनेटली आपल्याला एकमेकात इंटरॅक्ट करणं आणि नवनवीन लोकांना भेटण्यात मजा येईल. त्यामुळं मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनचं या बाबतीत मनापासून आभार आहे आणि सर्वांना शुभेच्छा पण आहेत. नमस्कार, धन्यवाद.